देशावर संकट आल्यास मोदींसोबत राहणार। पक्षाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका। देशाच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात असल्याचंही ठाकरेंनी केलं स्पष्ट। भाजप ओव्हरलोड झालेलं जहाज कोण बुडतंय तुम्हीच पहा, उद्धव ठाकरेंचे बाण। तर जे जहाज बुडतंय त्या जहाजाची चिंता करा, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। मी शहांशी बोलायला समर्थ असं शिंदेंना सांगितलं। अटके आधीच्या घटनांबाबत राऊतांची माहिती, तर शिंदेंना सांगणारे राऊत आहेत तरी कोण, शिरसाटांनी सुनावलं। राज ठाकरेंकडून मला आधाराची गरज होती, तुरुंगात गेल्यावर एकदा फोन करतील अशी आशा होती। संजय राऊतांचा गौप्यस्फोट, तर ही तर जबरदस्तीची वन साइडेड मैत्री, संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात जनता दरबार, अनेक तक्रारींसह नागपूरकरांच्या रांगा, फडणवीसांकडून तक्रारींचं निवारण। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्यानं पाकिस्तान धास्तावलं। पाक लष्कराचं मुख्यालय आणि कंट्रोल रूम रावळपिंडीहून इस्लामाबादला हलवणार, डोंगरातील बोगद्यामध्ये स्थलांतरित करणार लष्कर मुख्यालय। ऑपरेशन सिंदूर बद्दल खासदारांचे 8 गट 5 देशांना माहिती देणार। 22 मे पासून वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ खासदार विदेश दौऱ्यावर, शशी थरूर, सुप्रिया सुळे आणि ओवेसींचाही समावेश, तर खासदारांच्या नावाला काँग्रेसचा आक्षेप। नागपूरमधील महिला काश्मीरच्या कारगिलमधून बेपत्ता, सुनीता नावाच्या महिलेनं पीओके बॉर्डर पार केल्याचा संशय। पाकमधील धर्मगुरूला भेटण्यासाठी सुरू होती धडपड। पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईन मधील 36 बंगल्यांवर कारवाई, पालिकेची पोलीस बंदोबस्तात कारवाई, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई। तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू अशी धमकी देत बीडमध्ये तरुणाचं अपहरण करून मारहाण, 13 जणांच्या गँगकडून तरुणाला लाठ्या काठ्यांनी मारहाण, 7 जण पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या धाड परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर, धाड गावाचा धामणगावशी संपर्क तुटला।